तर प्रभू श्रीरामांचा दरबार सजलेला आहे। प्रभू श्रीरामांचं मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि या मंदिरावरती विशेष अशा लेझर शोचं आयोजन करण्यात आलं आहे। पण या लेझर शोमध्ये महाराष्ट्राचं मोठं कनेक्शन आहे, महाराष्ट्राचं मोठं नातं आहे। दोन माणसांची नावं खरं तर इथे आपल्याला घ्यावी लागतील। एक म्हणजे संजय ढवळीकर यांचं आणि दुसरं म्हणजे अकोल्यातला जो तरुण आहे त्या एका तरुणाचा अभिषेक मानकर या तरुणाचा सुद्धा मोठा वाटा या लेझर शोच्या सादरीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। संजय ढवळीकर यांच्यावरती मंदिराच्या संपूर्ण सजावटीची जबाबदारी होती। जेव्हा रामलला विराजमान झाले तेव्हा सुद्धा म्हणजे 22 जानेवारीला संपूर्ण मंदिराचा परिसर फुलांच्या माध्यमातून त्यांनी सजवलेला होता। नियोजन संकल्पना त्यांची होती। तर आता सुद्धा हा लेझर शो आणि या वेळेला मंदिर पूर्णत्वास गेलेला आहे आणि त्यामुळे खरं तर कोरीव काम मंदिराचं अधिक उठावदार दिसावं यासाठी विशेष काळजी घेऊन यावेळची जी फुलांची रचना आहे ती करण्यात आलेली आहे। आणि अभिषेक मानकर या तरुणाचा सुद्धा यामध्ये मोठा वाटा आहे। उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि सूक्ष्म दृष्टिकोनातनं हा लेझर शो तयार करण्यात आलाय। हा शो डिझाईन केलेल्या टीमचा अभिषेक मानोरकर हा एक महत्त्वाचा भाग आहे। अभिषेक ॲनिमेशन तंत्रज्ञानामध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे आणि सध्या तो कार्टून ॲनिमेशन क्षेत्रामध्ये काम करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।